आज मोठ्या संख्येने सासवड शहरामध्ये जाहीर कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आहे। आपल्यासोबत RPI आठवले पक्षाचे पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष बळीरामजी सोनवणे आपल्यासोबत आहेत। त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि हा कार्यक्रम कसा संपन्न झाला या संदर्भात आपण त्यांचं मनोगत जाणून घेणार आहेत। पहिल्यांदा मी माझ्या रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आलेल्या सर्व बहीण भाऊ पुरंदर तालुक्यातील सर्व जनतेने मला जी साथ दिली आणि कालच 5 वाजता बातमी आली होती की लोकांनी वाचली, ती ऐकली आणि मला फोन आले काय करायचं, तर म्हणलं काही घाबरायचं नाही, बिंदास यायचं, कोणी तुम्हाला आरं म्हणलं तर मी म्हणायला तयार आहे। कारण त्या पद्धतीने आज हा मला लोकांनी भरभरून शुभेच्छा दिल्यात आणि ह्या मेळाव्याला एक नंबर कार्यक्रम दाखवला आणि हा तालुक्यात नव्हे, हा पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच मेळावा असेल हे मी जाहीर करतो। आणि साहेबांनी तर सांगितलेलंच आहे की पहिल्यांदाच 1903 साली हा मोठा जबरदस्त मेळावा झाला होता। त्याच पद्धतीने हा मेळावा दादांच्यामुळे स्वप्नील पाटोळे असेल, कालिदास उबाळे असतील, शेलार असतील, सचिन कांबळे असेल आणि माझे पुरंदर तालुक्यातले जवळचे सहकारी आमचे गोरपडे गुरुजी असतील आणि नामदेव जगताप असतील, नेटके असतील आणि अधिक माझा जास्तीत जास्त सहकार केलेले माझे जवळचे सुनील जगताप साहेब हे खांद्याला खांदा लावून काम केलं। खरोखर त्यांचं सगळ्यांचं मी कार्यकर्त्यांचं धन्यवाद देतो। आज मेळाव्याला चांगला उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे, तर खऱ्या अर्थानं आजच्या मेळाव्याचं यश कोणाचं आहे? एक अध्यक्ष म्हणून काय सांगाल? अध्यक्ष या नात्याने मी एकच सांगेल की ह्या माझ्या कार्यकर्त्यांनी मला उभारी मारली आणि त्याच्या म्हणजे पाठबळशिवाय काय होत नाही। संघटन कसं असतं, 2 लोक घेऊन संघटन होत नाही। गाडीत बसायला 2च लोक, आमच्या गाडीत कुणाला ठेवायचं आणि कुणाला नाही हा विचार पडायचा काय, तरी पण 8-8 लोक आम्ही गाडीत जायचो आणि अख्खं गाव ना गाव, वाडी वस्ती आणि आमचे गोरपडे गुरुजी यांनी पूर्णपणे त्यांचा खोरा पानवडी ते डायरेक्ट त्यांचा पूर्णपणे तो पट्टा नाही आज 10 वाजले तरी करायचा। खरोखर एवढं मला कौतुक वाटतं की त्यांचं वय जवळजवळ 78 वय आहे आत्ता आणि त्यांनी आणि दादांनी आणि तमाम कार्यकर्ते तुमचे सुनील दिवार असतील, कैलास दिवार असतील, हे बहुजन हक्क परिषदचे जरी मेंबर असले तर ते माझेच मेंबर आहेत। पक्षांनी मला सहकार्य केलं आणि पुरंदर तालुक्यामध्ये आजच्या मेळाव्यापेक्षा पुढचा मेळावा असं अधिक जोमाने होईल हे मी त्यावेळेस आठवले साहेब येतील हे मला खात्रीपूर्वक कळलेलं आहे।